औसेप, खबर अशी आहे की सरदार दारोजींनी मोठा पराक्रम केलाय। त्यांनी दाभोळ राजापूर ताब्यात घेऊन फिलिप गिफर्ड या टोपीकर अधिकाऱ्यास गिरफ्तार केलाय। आपल्याला कोकणात अफाट यश मिळालंय। महत्वाचं म्हणजे महमूद शरीफ नावाचा आदिलशाही सरदार पळून गेला। चकोट झालं। औसेप, सगळ्यात मोठी कमाल तर नेतोजी रावांनी केली आहे। सगळं आदिलशाही मुलूक त्यांनी घोड्यांच्या टापाखाली आणला। तोदवड, शिहट्टी, येलबट्टी, तेरदाळ पार तिकोट्यापर्यंतचे सर्व किल्ले ताब्यात घेतले। राजांनी सुद्धा पांडवगड, चंदनवंदनगड, महिमानगड, वर्धनगड, मिरजेचा भुईकोट किल्ला, वसंतगड किल्ले, मच्छिंद्रगड स्वराज्यात आणले। आपल्या मावळ्यांचा हा पराक्रम ऐकून आमचं काळी सुपा एवढं होतंय। बघता बघता किती किल्ले स्वराज्यात आले। साहेब, एक राहिला जमेत धरायचा, चाकणचा किल्ला। या फिरंगोजी या। अहो चाकणच काय, तुम्ही लोहगड, राजमाशी घेतलेत। समजलं आम्हास। हाताशी मोठी फौज नव्हती, तुमच्या हाताशी। साहेब, तुमचा आशीर्वाद असला पाठीशी, मग काय हवं या फिरंगोजीला? अख्ख्या नरसाळ्याची माणसं कुरवंडी द्यायला तयार आहेत। ठाऊक आहे आम्हास। आता सर्वांनी एक करायचं, गडकोट मजबूत करून घ्या, चौकी पहारे बसवा। मोरोपंत, तुम्ही प्रतापगड जावळी मुलूक बघा। जी औसेप। सोनोपंत, मुरारबाजींना निरोप द्या। पुरंदर, सासवड, सुप हे मुलूक त्यांनी बघायचे। फिरंगोजी, चाकण, खेड, भीमाशंकर ह्या भागांवर तुम्ही लक्ष ठेवा। हे करत असताना आदिलशहा आणि औरंगजेब यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा, कारण आता त्यांचा तिळपापड हा होणार। पन्हाळा हाती आला तर मोठंच यश मिळालं म्हणायचं। पन्हाळा तसा जागता किल्ला, आदिलशाहीची खास नजर आणि खास किल्लेदार तिथे आहे। पन्हाळगडावरती शिबंदी देखील लढाऊ आहे। औसेप, ते तर नाक आदिलशाही मुलखाचं। याचा अर्थ नाक राखण्यासाठी का होईना आदिलशहा जोर लावणार तर। बस एक किला है पन्हाला, उसके लिए इतना खर्चा। पन्हाला बस एक किला नहीं है, किलों का सरताज है, और उसी के दम पर हमारी सल्तनत कोंकण और दक्खन में मौजूद है। यह अब सब मानते हैं, लेकिन सिवा उस किले को जीत लेगा सिर्फ इस डर से इतनी बड़ी फौज भेजना, इतना खर्चा करना, सिर्फ ये बात हमें हजम नहीं होती। बादशाह, ठंडे दिमाग से सोचिए, पन्हाला को वैसे ही हमने मजबूत कर रखा है। अगर सिवा फिर से पन्हाला जीतने की कोशिश करे तो उसके पास तो उतनी फौज है नहीं। आपने जल्दबाजी कर दी अम्मी जान। जल्दबाजी हम नहीं, सीवा कर रहा है। जावली की फतेह के बाद उसकी फौज का हौसला बढ़ गया है, और वो शातिर दिमाग सीवा अपनी सियासत बढ़ा रहा है। सोचो, उसी वक्त उसके हाथ पन्हाला लग गया तो क्या होगा? हमारा दक्खन का पूरा कारोबार ढीला पड़ जाएगा और हमारे खजाने की आमदनी कम होगी। हमसे भी कुछ गलतियां हुई है, हालात को समझने में, लोगों को परखने में, लेकिन हमारे इरादे हमेशा से नेक रहे हैं। तुम्हारे अब्बूजान के गुजरने के बाद इस आदिलशाही सल्तनत की डोर को हमने संभाला है। पन्हाला हमारी शान है, हमारी इज्जत है, और उस पर आदिलशाही परचम लहराता रहे, इसीलिए शायद थोड़ी ज्यादा ताकत हमने लगाई है। ठीक है अम्मी जान, लेकिन सीवा का ध्यान यहाँ वहां भटक जाएगा, घबरा जाएगा वो ऐसी चाल। कैसी चाल? सीवा के इलाके में ऐसा सुरंग का धमाका करवाऊंगी,
फिर देखते हैं वो माँ बेटे कैसे संभालते हैं अपने आप को। मुश्किलें तो बढ़ रही है सिवा की। जहांपना, आदिल शाही से आपके लिए खलीता आया है। सीवा ने हमारे मुल्क में बगावत करके तहलका मचा दिया है। आदिल शाही सल्तनत और मुगल सल्तनत में हमेशा आपसी सलोखा रहा है। काफर सिवा आपका भी दुश्मन है। सिवा की कोशिश यही है कि दक्खन में अपनी हुकूमत कायम करे, जो आपके लिए भी बगावत ही होगी। लिहाजा इस दुश्मन को कुचलने में हमारी मदद करे, ऐसी हमारी दरख्वास्त है। आली आदिल शाह। जहांपना, अब क्या करें? आपका क्या हुक्म है? वज़ीर आज़म, हमारे लिए तो ये दोनों ही काफर है। सियासत के खेल में कोई किसी का हमेशा के लिए दोस्त या दुश्मन नहीं होता। आज आदिल शाही हुकूमत मुसीबत में है तो उन्हें हमारी याद आई है। याद है ना, सीवा ने भी हमसे मदद मांगी थी। जी हुजूर। अब इस हालत में हमें क्या करना चाहिए जहांपना? कुछ नहीं, हम दूर से खड़े तमाशा देखेंगे, उन दोनों पे नजर रखेंगे। अगर आदिल शाही से लड़ते लड़ते सीवा कमजोर हो जाता है तो हम उसे खत्म कर देंगे। वैसे एक ना एक दिन दोनों ही काफरों को हमें जमीन में गाड़ना ही है। सवाल यह है कि पहले किसे गाड़े। फिलहाल आप एक काम करें, दक्खन में हमारे जितने भी गढ़ किले थाने हैं उन्हें मजबूत करवा लें। हो सकता है कि सिवा उन्हें नुकसान पहुंचाए। जी हुजूर, ऐसा हो सकता है। और अगर ऐसा होता है तो जंग अजीम होगी उस सिवा के साथ। राज, पन्हाळगडावर चारी बाजूनी धडाका लावलाय, पण वरनं कडवा विरोध होतोय। राजे आता काहीतरी करायच हवं। वय राज, कारण खबरा अशा कानावर येतात की रुस्तमे जमान यागाने यायला लागलाय। इतका तिखट मारा गडावर होत असताना आत्ता पतूर गड हाती यायला हवा होता। पण किल्लेदार खूपच हिकमती आणि चिवट आहे। गंगाधर पंत, एखादा चोरटा दुवा, एखादा कोणी फितूर नाही पाहिलं मी, पण गडावर शिरकाव करायला जराही वाव नाही। मला पन्हाळा हाती यायला हवा होता। आपला अंदाज तर चुकत नाही ना? नाही राज, अंदाज नाही चुकत, पण रुस्तमे जमान यायची भीती वाटते। तेच बहिर्जी, जर पन्हाळा हाती आला असता तर रुस्तमे जमानला अंगावर घेता आला असता। आता पुढं माग दोन्हीकडे शत्रू सैन्य, आणि आम्ही तर काही केल्या घेतलेला मुलूक सोडणार नाही। असं वाटतंय की कुमक लागणारच। कुमक आली राज। या नेतोजीराव या, अशी गळा भेट द्या आम्हाला। मी देतो, माझं काय नाही, पण आता शत्रूला गळा भेट देताना अफजल खान आठवल। पार विजापुराच्या हद्दीवर बी गळा भेटीची चर्चा आहे राज। असायलाच पाहिजे। जो जसं कसेल त्यास तसा नतीजा आम्ही देणारच। पण नेतोजीराव, तुम्ही कमाल केलीत, तीरासारखे घुसलात, अगदी आदिलशाहीतलं तिकोटे गाव धुवून काढलं, आणि तिथून पुढे लक्ष्मेश्वरापर्यंत जाऊन आदिलशाहीचा कडुलिंब झाडून आणला। अव धन दौलतीनं घोडी वाकली, एवढा खजिना आणलाय आपल्या पायाशी। शाबास तुमच्या पराक्रमाची। महाराज, आता काळजीच मिटली। आता नेतोजी रावांच्या साथीनं आपण पन्हाळा घेऊच? नाही, नेतोजीराव पन्हाळ्याची लढाई लढणार नाही। राज, कुमक पाहिजे ना व?
मग मी आलोय. नेतोजीराव, तुम्ही आता औरंगजेबाला दुखावलंय. त्याची ठाणी घेतल्यामुळे तो स्वस्थ बसणार नाही. तुम्ही ती आघाडी सांभाळा. निघा. जशी आज्ञा राजा. राजा 30 मावळं जायबंदी झालेत, पण गड काय पडत नाही. राजा ऐका माझं. सरसेनापती, निघा. खबर आई है, सिवा के फौज ने रात के अंधेरे में कोशिश की थी, मगर हमारे होशियार सिपाहियों ने उनके पैर किले पे जमने नहीं दिए. हमारे हिकमत अमली के तहत कुछ दूरी पर हमने रात में सिपाही तैनात किए थे. ये उसी का असर है फाजल खान. मतलब सिवा के हमले की सारी खूबियां हमें अभी पहचान में आ गई है. बिल्कुल सही कहा आपने. दुश्मन की सोच जब पकड़ में आती है ना, तब उसे चाल में खींचना बहुत ही आसान हो जाता है. पन्हा का लालच देकर सिवा को हमने अपने चाल में खींच लिया है. अब हम हमला करेंगे और सबसे पहले उसकी फौज की रसद को तोड़ देंगे. फिर देखते हैं बिना दाना पानी के उसकी फौज कहां तक फड़फड़ाती है. भूखे प्यासे सिपाही कैसे किले पर हमला करेंगे? दिन में हमारे पन्हाला के सिपाही उन पर हमला करेंगे. जब वो थक कर सो जाएंगे तो रात को हम उन पर हमला करेंगे और बेखबर सोए उन शैतान मराठों की फौज को मार देंगे. पन्हाला पर तीरंदाज मौजूद है. अगर मराठा फौज वहां पे सीढ़ियां भी लगाएगी तो वो ऊपर से तीर मारेंगे. बड़े बड़े पत्थर डालो उन पर, उबलता तेल डालो. तोपों से हमला करते हैं, आग के गोले की बारिश कर देते हैं उन हरामियों पर. मुझे नहीं लगता अब सिवा जिंदा बचेगा. बचेगा? हमें उसे जिंदा गिरफ्तार करना है. मैं मारूंगा सिवा को, उसका पेट फाड़कर उसे तड़पा तड़पा कर मारूंगा. फिर कहलाऊंगा अफजल खान का बेटा. सबको खबरदार कर दो, कहो तैयार रहे. हमें जल्द से जल्द वहां पहुंचना है. चलो. गडाला माळा लावा, वरती कासरे फेका, खालून बाणांचा छुपा मारा करा, तटाखाली सुरुंग पेरा, काहीही करा, पण पन्हाळा हाती आलाच पाहिजे. काही करा, हाहाकार उडवून द्या आणि गड काबीज करा. उतरा राज. राज, रुस्तम जमान आणि फाजल खान यांची भली मोठी फौज या नाही ती. लवकरच मी जे जवळ येईल. ते तरी येणारच बहिर्जी, पण ते येण्याआधी पन्हाळा आपल्या हाती आला पाहिजे. बहिर्जी, रुस्तमे जमानची घडी घडीला खबर देत चला. जी राज. ऐका, मेलो मेलो. ऐका. काय झालं यांना? राजा, तोफेचा गोळा एका पथकाजवळ पडला, त्यात लय मावळं जखमी झालं आणि यो जास्तीत जखमी झालाय. मला लढायचं आहे, सोडा मला. मी मरीन, पण राजांसाठी गड घेऊनच येईन. फिरू फिरू, गड घेऊच आपण, पण आधी तुम्ही बरे व्हा. याला घेऊन जा आणि ताबडतोब उपचार करा. जी राजा. राज, पन्हाळ्याची परिस्थिती हाताबाहेर जाते आणि किल्लेदार दाद देत नाहीत. होय, शंभू सिंगांचंही तेच म्हणणं आहे. पन्हाळा हाती घ्यायचा असेल तर ताज्या दमाची फौज पाहिजे. कुमक लागणार. आम्ही आलोय राजे. खंडोजी बांधत, बाजीप्रभू देशपांडे. महाराज, स्वराज्याच्या सेवेसाठी हजर झालूया. आऊसाहेबांनी आदेश दिला आणि वाऱ्याच्या वेगानं आलोय राजे. उत्तम केलं, योग्य वेळी आला.
बांधलांची फौज आणि सोबत बाजीप्रभू देशपांडे. बहिर्जी, आता आमची चिंता मिटली. राजे, पन्हाळा आता आम्ही घेणार. ती आता आमची जबाबदारी. राजा, पन्हाळा घेतला की गडावर स्वराज्याचं निशाण राहून तोफांची सलामी देऊ, आणि ते बी आजच. हर 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 महादेव. सिपाहियों, आज हमारी फतेह तय है और ये ऊपर वाले की मर्जी है. नमाज काफर सिवा ने जावली में धोखे से हमारे जंग बहादुर अफजल खान को मार डाला. हमारे हजारों सिपा सालारों को मौत दी. आज हम उस मौत का बदला लेंगे. उसके फौज के हर एक सिपाही को चुन चुन के मारेंगे. हमारे हर एक सिपाही का बदला लेंगे. किसी को छोड़ना नहीं है, किसी की जान बख्शनी नहीं है हमें. तैयार हो? हाँ, तैयार है. अली आदिल शाह बादशाह की. अली आदिल शाह बादशाह की. चला. राज हे काय? बहिर्जी, आम्हाला जावंच लागेल. नाही राज, अहो रात आहे. वरनं तोप गोळ सुटत असत्या. गनिमाचा थांग लागणार नाही. तुम्ही नका जाऊ राज. बहिर्जी, मागं व्हा. राज माग होतो, पण मावळे जीवाची शर्त करतात. त्यांच्यावर विश्वास ठेवा. अहो ते पन्हाळगड घेऊनच येतील. बहिर्जी, तोपर्यंत आमचे मावळे गमावणं आम्हाला परवडणार नाही. बाजूला व्हा. नाही राज, नका जाऊ राजा. ऐका, बहिर्जीवर रुस्तमे जमाननं जर गाठलं तर त्याच्याशी लढणं कठीण होऊन जाईल. त्याच्याशी लढण्यापेक्षा पन्हाळ्याशी लढू. राज, हर 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 महादेव. बघितलं बहिर्जी, पन्हाळा घेतला. जी राज, पन्हाळा स्वराज्यात आला. बघा बघा, बुरुजावर वीर बांदल उभे, वीर शंभूसिंग जाधव, बाजीप्रभू देशपांडे उभे, त्र्यंबकजी भास्कर, गंगाधर पंत सर्वांनी आपल्या मावळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मोर्चे लावले, कड्याच्या सांदी सपाटीत बोट रुतवली. काळा कभिन्न कातळ वर चढताना शेजारच्या ज्योतिबालाही घाम फुटला. भोगावतीचा खळाळ थांबला, पंचगंगा धास्तावली, वारणा शहारली, पण आई अंबाबाईनं कौल दिला. आणि दिला. माझ्या मुकुटातला पाचू तुला दिला. बहिणजी, जी राज. राजगडी स्वार पाठवा. औ साहेबांना सांगा, सांगा आपल्या मर्द मराठ्यांनी पन्हाळगड घेतला. जी राज. आणि एवढंच नाही, तर आमच्यावर रुसलेल्या आणि पाखरासारखी आमची वाट पाहणाऱ्या राणूबाईंना आणि शंभूराजांना आम्ही सांगतो त्या गोष्टी आवर्जून पाठवा. वैराज, पण त्याआधी तुम्ही पन्हाळगडावर चला. अहो महाद्वाराजवळ समजे वाट बघत असतील. बहिर्जी, आम्ही पन्हाळगड येऊच, पण पथक मात्र मिरजेच्या रोखानं पाठवा. वेगाने येणाऱ्या रुस्तमे जमानला रोखा, आणि नुसतं रोखूच नका, तर त्याच्या फौजेचा धुवा उडवा. जी राज. बहिर्जी, फौज खबरदार करा. आता उसंत नाही. पन्हाळ्याचा पायगुण पाठीशी बांधून आता निघायचं, उसळायचं. नौबत वाजवा, घोडी चीन कसून तयार ठेवा. सरदार खराटे, गोदाजी जगताप, वाघोजी तुपे, भीमाजी वाघ, सगळ्यांना सांगा, म्हणावं घ्या उड्या आणि गरजा. हर 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 महादेव.